ग्रुप ग्रामपंचायत वेतीवरोती येथे सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामावर ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अनियमिततेने भरलेले असल्याचा आरोप पुढे आला आहे। गावात सध्या 3 पाणी टाक्या व 3 विहिरींची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी काय सांगतात। आपण सध्या ग्रुप ग्रामपंचायत वेती वरोती या ठिकाणी आहोत आणि इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेला आहोत, जल जीवन मिशन। हे जल जीवन मिशन जर जिल्ह्यामध्ये बघितले तर सर्व ठिकाणी सध्या काम जोरात चालू आहे आणि केंद्र सरकार याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु कुठे ना कुठे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे किंवा ह्या सर्व गोष्टीमुळे कुठे ना कुठे ही योजना असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशीच काही एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। ग्रुप ग्रामपंचायत वेती वरोती या ठिकाणी आपल्या जवळ ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी याच्या संदर्भात थेट बातचीत करणार आहोत। दादा, तुमच्या ग्रामपंचायतला सध्या जल जीवन मिशन ही योजना चालू आहे आणि तुमचं असा आरोप आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे। नेमकं काय म्हणजे ह्या योजनेमध्ये तुम्हाला काय असं वाटतं की ते काम निकृष्ट आहे किंवा ठेकेदाराने कुठेतरी हलगर्जीपणा केलेला पाहायला मिळतो असं? नमस्कार, मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचा मी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आहे। आपल्याला माहिती असेल की ही जी जलजीवन योजना आहे, केंद्र सरकार म्हणतं की हर घर जल, म्हणजे आपल्याला ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी शुद्ध मिळण्यासाठी आपल्याला ही जलजीवन योजना कार्यान्वित केली। परंतु गेली 6-7 वर्षापासून आमच्या वेती वरोती ग्रामपंचायतमध्ये ही जलजीवन योजनेचा असा बोजवारा आहे। आपण हे पाहत असाल की टाकी जी बांधलेली आहे, ही जी वेती कातकरी पाड्याच्या खाली ही टाकी बांधलेली आहे आणि या टाकीचं बघा, टाकीचं कसं त्यांनी म्हणजे एक प्रकारे त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे। त्यांनी तिकडनं पाईप लावला त्या टाकीमध्ये खाली आणि ही सूर्या नदी आहे, सूर्या नदीच्या पात्रामध्ये ते 2 पाईप टाकलेले आहेत, मोठे पाईप आहेत, म्हणजे 6-7 पाईप टाकलेले आहेत। आणि ते पाणी जर सरकार आम्हाला सांगत असेल की गोरगरिबाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला अशुद्ध पाणी या नदीपात्रातून पाणी, तो त्याचा असा मानस आहे की हे नदीपात्रातून पाणी घेऊन त्या विहिरीमध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाड्यावर पोचवायचं, म्हणजे इतकं निकृष्ट काम आम्ही कुठेही पाहिलेलं नाही। जलजीवन मिशनमध्ये एवढ्या खराब जर अवस्था आमच्या आदिवासी गोरगरिबांची थट्टा केली जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही। आम्ही आता या सरकारला किंवा प्रशासनाला, सरकार आमचं आहे परंतु प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं म्हणत आहेत। मी स्वतः पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे सरकारला दोष देता येणार नाही, कारण स्थानिक प्रशासनाने आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी हे केलेलं कारनामा आहे बरं का। आज त्या ठिकाणी जर पाणी आम्हाला मिळतच नसेल तर आम्ही याच्या विरोधामध्ये हांडा मोर्चा काढणार आहोत। आम्हाला आज ही इतकी निकृष्ट दर्जाची जी जलजीवन योजना या इथं कार्यान्वित केलेली आहे, अजून त्याचं पाणीसुद्धा पाईपलाईनसुद्धा पाड्यापाड्यावर पोहोचलेलं नाही। पाईपलाईन तर सोडा, अजून त्यांनी खड्डे पण खोदले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं निकृष्ट काम आहे। म्हणून आम्ही संबंधित सरकारकडे मागणी करतोय की संबंधित जे ठेकेदार आणि अधिकारी आहेत, जेई असतील किंवा उपअभियंता असतील किंवा कार्यकारी अभियंता, यांच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा योग्य ती कारवाई केली पाहिजे। नाही तर या वेती वरोती गावातील महिला ज्या आहेत त्या आम्ही सोबत त्यांच्या हांडा मोर्चा काढणार आहोत या प्रशासनावर। जे ग्रामस्थ होते त्यांच्याशी आपण आता बातचीत केलं, त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाने ही कोट्यावधीची योजना का चालू केली तर इथल्या ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं हा त्यांचा उद्देश होता। परंतु ठेकेदारांनी, त्यांचा स्पष्ट आरोप आहे की ठेकेदाराने कुठेतरी हलगर्जीपणा करतोय आणि थेट त्यांनी कोणत्या कारणासाठी, म्हणजे त्यांचा आरोप एवढा आहे की नदीपात्रातून पाईप हे त्यांनी डायरेक्ट त्या विहिरीत टाकलेत असं आहे आणि त्या नदीचं पाणी हे त्या विहिरीत जाते आणि ते पाणी अशुद्ध आहे, ते पिण्यालायक नाही। तर मग ह्या योजनेचा काय उपयोग? पालघर न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी शैलेश तांबडा, पालघर। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एका विहिरीत पाण्याचा स्रोत कमी पडत असल्याने संबंधित ठेकेदाराने जवळील सूर्या नदी पात्रातून सिमेंटच्या पाईपद्वारे थेट पाणी विहिरीत सोडण्याचा प्रकार केला आहे। या प्रक्रियेमुळे गाळयुक्त व दूषित पाणी विहिरीत मिसळले जात असून पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। याशिवाय गावात अद्यापही अनेक ठिकाणी या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा झालेला नाही अशी तक्रार पुढे आली आहे।
एका ठिकाणी सुरू असलेल्या पाणी टाकीच्या बांधकामाबाबत अशोक भोईर यांनी आरोप केला आहे की टाकीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या सळ्या 8 व 10 mm वापरण्यात आल्या असून त्यामुळे टाकी भविष्यात धोकादायक ठरू शकते आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील केला आहे. तत्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शासन एकीकडे जल जीवन मिशनसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर निधीचा गैरवापर होत असल्याने चित्र समोर येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात हंडा कळशी मोर्चा काढण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.